आपण अत्यंत महत्त्वाचे अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील. समाजाचं सर्वेक्षणबाबत निधी मिळणार आहे. अधिकारी यांना 50% मूळ पगाराच्या वेतनाच्या रक्कम मिळणार आहे. तसेच सर्वेक्षणाचे काम करणारे प्रवेश सुपरवायझर परगणक यांना 10,000 रुपये व प्रशिक्षणाकरिता प्रवास भत्ता 500 रुपये मिळणार आहे. MSBCC ॲपवर कशा प्रकारची माहिती भरायची आहे पाहूया सविस्तर. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. MSBCC हा ॲप डाउनलोड केल्यानंतर माहिती भरायची आहे. नाव, जात, इतर असल्यास पत्ता, पिनकोड, गाव, शहर, तालुका, जिल्हा, गाव दुर्गम भागात आहे का, होय किंवा नाही. आधार कार्ड आहे का, होय किंवा नाही. आधार कार्ड असल्यास त्याचा आधार क्रमांक ऐच्छिक आहे. मोबाईल, लँडलाईन क्रमांक खुल्या प्रवर्गासाठी प्रश्न. तुम्ही मराठा आहात का, होय किंवा नाही. कुणबी, मराठा, कुणबी किंवा कुणबी आहात का, त्यानुसार जे त्यांनी सांगितले ते लिहायचे आहे. तुमच्याकडे कुणबी, मराठा, कुणबी किंवा जात प्रमाणपत्र आहे का, होय किंवा नाही. मध्ये तुम्ही मराठा नसल्यास कोणत्या धर्माच्या जातीचे आहेत का. फक्त खुल्या प्रवर्गातील व्यक्तीसाठी धर्म लिहावायचे आहे. खुल्या प्रवर्गाची माहिती, जात, कुटुंबाचे प्रश्न आहे. निवासाचे प्रकार जे त्यांनी सांगितलं ते लिहावायचं आहे. घराची मालकी हा प्रश्नसुद्धा त्यांनी जे दिलेला आहे तो लिहावायचा आहे. सध्याच्या ठिकाणी किती वर्षापासून राहत आहात माहिती लिहावायची आहे. तुमच्या गावाला जोडणारा रस्ता कसा आहे. तुमचे गाव दुसऱ्या गावाशी, शहराशी 12 महिने रस्त्याने जोडले आहेत का, अथवा पावसाळ्यात इतर गावाशी संपर्क तुटतो का, होय किंवा नाही. तुमच्या गावात नदी असल्यास दुसऱ्या गावाला जोडणारा पूल आहे का. कुटुंबाचा प्रकार लिहावायचा आहे. निवासाचा इतिहास, कृपया तुमच्या पूर्वजाचे मूळ आणि सध्याच्या निवासस्थानाची तसेच महाराष्ट्रात तुमच्या कुटुंबाच्या निवासाच्या कालावधी माहिती द्या. माहिती भरावायची आहे. पूर्वजाचे मूळ निवासस्थान, गाव, शहर, तालुका, जिल्हा, राज्य पण इथं दिलेलं आहे. भारताचे राज्य हे जिथे राहत असाल ते द्यावायचे आहे. महाराष्ट्रात निवासाचा कालावधी ते सुद्धा इथे भरावायचा आहे. कुटुंबाच्या व्यवसायाची माहिती, तुमच्या जातीचा पारंपरिक व्यवसाय कोणता ते जे सांगितलेलं आहे ते लिहावायचं आहे. कुटुंबाचा सध्याचा व्यवसाय कोणता, त्या कुटुंब प्रमुखाने जी माहिती व्यवसाय सांगितला आहे ते लिहावायचा आहे. पूर्ण व्यवसायाची नावे याच्यामध्ये आहे. पारंपरिक व्यवसाय बदलता असल्यास बदलाची कारणे काय आहे ते कारणे सुद्धा लिहावायची आहे. सरकारी सेवेतील प्रतिनिधित्व, तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य पुरुष किंवा स्त्री सध्या सरकारी किंवा निमसरकारी सेवेत नोकरीत आहे का, होय किंवा नाही मध्ये उत्तर लिहावायचे आहे. जर तो कृपया सेवेचा प्रकार नोकरीला असल्यास ती नोकरी लिहावायची. केंद्र सरकारी सेवा वर्ग हे सर्व वर्गवाईज इथे लिहावायचे आहेत. तुमच्या कुटुंबात कोणताही सदस्य व्यवसाय आहे का ते माहिती लिहावायची आहे. जर होतो कृपया व्यवसायाची नमूद करायचं आहे. तुमच्या कुटुंबातील सदस्यांनी वैद्यकीय, इंजिनियर सारखे व्यावसायिक शिक्षण घेत असल्यास कारणे लिहावायची आहे. तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य पुरुष किंवा स्त्री सध्या खाजगी शैक्षणिक संस्थेत नोकरी करत आहे का, होय किंवा नाही लिहावायचं. जर हो तर कोणत्या संस्थेत आहे, जर हो तर कोणत्या पदावर आहे. जर तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्य सध्या लोकप्रतिनिधी आहेत का, होय किंवा नाही. जर हो तर कोणत्या पदावर कार्यरत आहे हे सर्व लिहावायचे आहे. आर्थिक स्थिती, उत्पन्न स्रोत, तुमच्या घराचे मुख्य उत्पन्नाचे स्रोत कोणते आहेत, लागू असलेले योग्य पर्याय या ठिकाणी निवडायचे आहे. तुमच्या घराचे अंदाजे क्षेत्रफळ किती आहे ती माहिती द्यायची. तुमच्या घरात किती खोल्या आहेत, रूम्स आहेत ती सुद्धा माहिती द्यायची आहे. तुमच्या घरातील मुख्य पेयजल स्रोत कोणता आहे ते माहिती लिहावायची आहे. आणि तुमच्या घरी पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यास बाहेरून पाणी आणण्याची काम प्रामुख्याने कोणते कुटुंब सदस्य करतात, महिला किंवा पुरुष, ते माहिती लिहायची. स्वच्छता सुविधा, तुमच्या घरामध्ये शौचालयाची सुविधा आहे का. तुमच्या घरातील सदस्य शौचालयास कुठे जातात ती माहिती लिहायची आहे. तुमच्या घरात स्नानगृह आहे का. जर हो तर तुमच्या घरात कोणत्या प्रकारचे स्नानगृह आहे.
जर नाही तर घरातील सदस्य अंघोळीसाठी कुठे जातात ही माहिती भरायची आहे. तुमच्या घरात स्वतंत्र स्वयंपाकाची खोली आहे का? तुम्ही घरी स्वयंपाक कशावर करतात? कृषी शेत जमीन मालकी तुमच्या मालकीची कृषी शेत जमीन आहे का? होय किंवा नाही मध्ये उत्तर लिहायचे आहे. केव्हापासून वर्ष शेतजमीन कुटुंबातील कोणाच्या नावावर आहे? जर हो तर जमिनीचे क्षेत्रफळ, जिरायती बागायती ते सुद्धा लिहायचे. जर तुम्ही नाही असल्यास दुसऱ्याची शेत जमीन बटाईने करण्यात घेतली आहे का? होय किंवा नाही. शेतीकरिता लागणारी पाणी कुठून घेता? हे सर्व माहिती भरा. शेतीला पाणी देण्यासाठी वीज किती तास उपलब्ध होते? वीज कोणत्या वेळेस उपलब्ध होते लिहायची आहे. शेती मशागतीकरिता तुमच्या मालकीची कोणती आणि किती साधने आहेत? तुमचा शेतीपूरक काही व्यवसाय आहे का? पिके लागवड सध्या तुम्ही कोणत्या पिकाची लागवड करत आहात माहिती लिहायची आहे. कर्ज आणि आर्थिक बांधिलकी गेल्या 15 वर्षात तुम्ही कृषी कर्ज घेतले आहे हो किंवा नाही. जर हो तर तुम्ही घेतलेल्या कर्जाची रक्कम किती होती? जी रक्कम घेतलेली ती निवडायची आहे. ते सर्व कर्ज फिटले आहे का? हो किंवा नाही. तुमच्यावर सध्या कोणते कर्ज आहे का? हो किंवा नाही. जर तुम्ही सध्याच्या कर्जाचे कारण काय आहे लागू असलेले सर्व निवडा आहे. कशाला कर्ज घेतलेले आहे? तुम्ही कोणाकडे कर्ज घेतले आहे का? बँकेचे नाव लिहायचे आहे. कर्ज घेताना तारण गहाण ठेवावे लागले का? होय किंवा नाही. जर हो असल्यास काय कारण गहाण ठेवावे लागले? कर्जाचा हप्ता किंवा कर्ज फेडता आली नसल्यास बँकेने कर्ज देण्याने तुमची कोणती मालमत्ता ताब्यात घेतली आहे का? होय किंवा नाही. मालमत्ता ताब्यात घेतली असल्यास कोणती? आपल्याला कधी बँकेचे कर्ज मिळू शकले नसल्यास कारण गेल्या 15 वर्षापासून तुम्ही कोणती स्थावर मालमत्ता विकत घेतली आहे का? हो शेती हो असल्यास कोणती? गेल्या 15 वर्षापासून आपली कोणती स्थावर मालमत्ता विकली आहे का? हो असल्यास विकलेल्या मालमत्तेचे स्वरूप, कोणत्या कारणासाठी मालमत्ता विकावी लागली, सर्व माहिती भरायची. उत्पन्न स्रोत कोणतं आहे तुमचं? वार्षिक कुटुंब उत्पन्न सर्वात ज्ञात स्रोताकडून तुमच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न किती आहे ते लिहावायचे आहे. तुम्हाला आयकर भरावा लागतो का? हो किंवा नाही. तुम्ही क्रिमिलियर कॅटेगरीमध्ये आहे का? होय किंवा नाही. तुम्ही कोणतीही बचत सेविंग किंवा गुंतवणूक करता आहात का? होय किंवा नाही. जर हो तर कोणत्या प्रकारची बचत किंवा गुंतवणूक तुमच्याकडे आहे? लागू असलेले सर्व निवडा. विमा संरक्षण तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यांना विमा संरक्षण आहे का? होय किंवा नाही. जर हो तर तुमच्या प्रकारचा विमा लागू असलेला सर्व निवडा. आरोग्य विमा जे असेल ते. तुमचे कुटुंब दारिद्र्य रेषेखाली आहे का? जर तुम्ही दारिद्र्य रेषेखाली असाल तर तुम्हाला दारिद्र्य रेषेखाली असल्यास दाखला मिळाला आहे का? तुमच्याकडे कोणत्या रंगाचे रेशन कार्ड आहे का? तुमच्या शेतजमीन धरण, महामार्ग, उद्योग पुनर्वसन प्रकल्प अन्य सरकारी प्रकल्पामध्ये गेली आहे का? जर होत असल्यास तुम्हाला त्याचा मोबदला मिळाला आहे का? तुमचे घर धरण, महामार्ग किंवा सरकारी प्रकल्पामध्ये गेली का आहे का? जर होत असल्यास तुम्हाला तुमचा मोबदला मिळाला आहे का? तुमच्या घरात शेतमजुरी करते का? जर हो तर करत असल्यास शेतमजुरी करणारी सदस्य संख्या सांगा. तुमच्या घरात कोणी इतर मजुरी करतात का? जर हो तर करत असल्यास मजुरी करणाऱ्या सदस्याची संख्या सांगा. स्त्रियांना मिळणारी मजुरी कशी असते? तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य रोजगार हमी योजनेवर सध्या कार्यरत आहेत का? जर हो असल्यास किती सदस्याकडे रोजगार हमी जॉब कार्ड आहे? तुमच्या घरामध्ये कोणत्या सदस्य डबेवाल्याचे काम करतो का? जर होत असल्यास किती सदस्य डबेवाल्याचे काम करतात? तुमच्या घरामध्ये कोणताही सदस्य माथाडी कामगार आहेत का? हो किंवा नाही मध्ये उत्तर लिहायचे आहे. जर हो असल्यास सदस्य ऊसतोड कामगार आहेत का? तुमच्या कुटुंबात कोणी वीटभट्टी कामगार आहे का? जर हो असल्यास सदस्य वीटभट्टी कामगार आहेत का? तुमच्या कुटुंबातील माहिती इतरांनी घरी धुणी भांडी स्वयंपाक झाडलोट करायला जातात का? तुमच्या कुटुंबातील पुरुष सदस्य रखवालीचे चौकीदार काम करतात का? तुमच्या कुटुंबातील पुरुष इतरांची गुरेढोरे चरायला नेण्याचे काम करतात का? तुमच्या कुटुंबातील स्त्रिया इतरांची गुरेढोरे चरायला नेण्याचे काम करतात का? तुमच्या कुटुंबातील सदस्य रिक्षा, ऑटो, टॅक्सी चालक आहे का? तुमचे कुटुंब स्थलांतरित झाले आहे का? झाले असल्यास खालीलपैकी कारणावळी तुम्ही स्थलांतर केले. लागू असलेले सर्व पर्याय निवडा. पशुधन मालकी आणि तपशील तुमच्याकडे कोणतेही पशुधन आहे का?
पशुधनाचे प्रकार, संख्या, तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे किती पशुधन आहे ते लिहायचे आहे. सरकारी कौटुंबिक सामाजिक माहिती, सरकारी योजनाचा लाभ, तुम्हाला कोणत्याही सरकारी कल्याण योजनेचा लाभ आहे का? जर हो तर कृपया लाभ मिळालेल्या प्रमुख 3 योजनेची नावे सांगा. तुमच्या समाजात विधवा स्त्रियांना कपाळाला कुंकू लावण्याची अनुमती आहे का? तुमच्या समाजाला विधवा स्त्रियांना मंगळसूत्र घालण्याची अनुमती आहे का? तुमच्या समाजात विधवा स्त्रीला औक्षण करू शकता का? तुमच्या समाजात विधुर पुरुषांचे पुनर्विवाह होतात का? तुमच्या समाजात विधवाचे सहसा पुनर्विवाह होतात का? तुमच्या समाजात विधवा स्त्रियांना धार्मिक कार्य पूजापाठ करू दिले जातात का? तुमच्या समाजात विधवा स्त्रियांना हळदी कुंकू सारख्या कार्यक्रमात आमंत्रित करतात का? तुमच्या समाजात विधवांना धार्मिक कार्यक्रमात शुभ कार्यात बोलवले जाते का? तुमच्या समाजात विवाहित स्त्रियांना डोक्यावर पदर घेतले पाहिजे असे बंधन आहे का? तुमच्या समाजात घरातील निर्णय प्रामुख्याने कोण घेतात? तुमच्या समाजात सार्वजनिक कार्यक्रमात पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया सहभागी होऊ शकतात का? आणि तुमच्या समाजात महिलांना पडदा बुरखा पद्धत आहे का? तुमच्या समाजात संपत्तीत मालमत्तेत स्त्रियांना पुरुषाच्या बरोबरीने समान वाटा मिळतो का? तुमच्या समाजात स्त्रियांना पुरुषाप्रमाणे समान हक्क आहेत का? तुमच्या समाजात मुलीचे लग्न साधारण कोणत्या वयात केले जातात? तुमच्या समाजात लग्न साधारण कोणत्या वयात केले जातात? मुलीचे लग्न उशिरा होत असल्याची कारणे. तुमच्या समाजात कोणत्या मुलासोबत मुलीचा विवाह करायचा निर्णय कोण घेतात? तुमच्या कुटुंबात कोणाचा आंतरजातीय विवाह झाला आहे का? तुमच्या कुटुंबात कोणाचा आंतरधर्मी विवाह झाला आहे का? तुमच्या समाजात पहिले अपत्य मुलगाच झाला पाहिजे अशी मानसिकता आहे का? तुमच्या समाजात जागरण, गोंधळ आणि धार्मिक विधीसाठी किंवा नवसासाठी कोंबडा बकऱ्याचे बळी देण्याची पद्धत आहे का? कुटुंबातील आजारी सदस्याला लवकर आराम न पडल्यास दृष्ट काढणे, अंगार लावणे, गंडा घालणे आदी प्रकार करतायत का? गेल्या 10 वर्षात तुमच्या कुटुंबात कोणी आत्महत्या केली आहे का? जर हो असल्यास कोणत्या सदस्याने केली होती? जर हो असल्यास आत्महत्येचे कारण काय होते? लागू असलेले पर्याय निवडा. तुमच्या मते कोणत्या कुटुंबातील सदस्यांना इतर समाजाच्या बरोबरीने शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध आहे का? तुमच्या मते कुटुंबातील सदस्यांना इतर समाजाच्या बरोबरीने आर्थिक विकासाच्या समान संधी उपलब्ध आहेत का? तुमच्या मते कुटुंबातील सदस्यांना इतर समाजाच्या बरोबरीने आर्थिक विकासाच्या समान संधी उपलब्ध आहेत का असे वाटते? तुमची जात पोटजात दुय्यम आणि कनिष्ठ समजली जाते का? समजली जात असल्यास कोणत्या जातीपेक्षा कनिष्ठ समजली जाते हे माहिती लिहायची आहे. कुटुंबातील सदस्य आजारी पडल्यास सहसा वैद्यकीय सल्ल्यासाठी उपचारासाठी कुठे जातात? तुम्ही शासकीय दवाखान्यात उपचार घेतला नसल्यास कारण. माता आरोग्य बाळंतपणाचे स्थान कुटुंबातील सर्वात अलीकडे बाळंतपण कुठे झाले? तुमच्या कुटुंबातील सदस्याला कुत्रा माकड चावल्यावर कोणाकडेच उपचाराला घेऊन जाता? तुमच्या कुटुंबातील सदस्याला ताप किंवा विंचू चावल्यावर कोणाकडे उपचाराला घेऊन जाता? तुमच्या कुटुंबातील सदस्याला कावीळ झाल्यास कोणाकडे उपचाराला घेऊन जाता? बालमृत्यू, कुपोषण, कुटुंबातील कोणत्याही बालकाचा कुपोषण किंवा संबंधित आरोग्य समस्यामुळे मृत्यू झाला आहे का? गेल्या 5 वर्षात माता मृत्यू, कुटुंबातील कोणत्याही गर्भवती स्त्रीचा गर्भधारणा, बाळंतपण किंवा बाळंतपण नंतर लगेच मृत्यू झाला आहे का? गेल्या 5 वर्षात गरज पडल्यावर तुम्हाला आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध होते का? कुटुंबातील सदस्य नियमितपणे प्रतिबंधक आरोग्य उपाय लसीकरण तपासणी घेतात का? मानसिक आरोग्य, कुटुंबातील सदस्याचे मानसिक आरोग्य बिघडल्यास त्याला मानसिक आरोग्य सेवा मिळते का? कुटुंबातील एकूण सदस्याची संख्या, व्यक्तीसाठीच्या प्रश्नाचा विभाग, नाव, घराचे प्रमुखाचे नाते ही सर्व माहिती लिहायची आहे. वय, लिंग, वैवाहिक स्थिती, सदस्याचा व्यवसायाचा प्रकार, रोजगार स्थिती, शारीरिक अपंगत्व, सदस्याची शिक्षण स्थिती, भाषा माध्यम, ज्युनियर अव्यावसायिक नॉन प्रोफेशनल कॉलेज असल्यास, ज्युनियर व्यावसायिक प्रोफेशनल कॉलेज असल्यास, डिग्री कॉलेज अव्यावसायिक नॉन प्रोफेशनल डिग्री कॉलेज असल्यास, डिग्री कॉलेज व्यावसायिक प्रोफेशनल डिग्री कॉलेज असल्यास, पोस्ट ग्रॅज्युएट नॉन प्रोफेशनल डिग्री कॉलेज असल्यास, पोस्ट ग्रॅज्युएट व्यावसायिक प्रोफेशनल डिग्री असल्यास, डॉक्टर डिग्री असल्यास, कॉलेजचा प्रकार, शैक्षणिक स्थिती, मुलांना शालेय शिक्षण अर्धवट सोडले असल्याची कारणे, कोणती कारणे आहे? मुलींनी शिक्षण अर्धवट सोडल्याची कारणे, मुलांनी महाविद्यालय शिक्षण अर्धवट सोडल्याची कारणे,
मुलींनी महाविद्यालय सोडल्याची शिक्षण अर्धवट सोडल्याची कारणे, शिक्षणाकरता कोणत्या प्रकारची शिष्यवृत्ती मिळते आहे का, मुलाखत देणाऱ्याची स्वाक्षरी आणि अंगठा, अशा प्रकारे माहिती ही MSBCC ॲपवर संपूर्ण समाजाची माहिती नोंदवायची आहे आणि शेवटी मुलाखत देणाऱ्याची स्वाक्षरी आणि अंगठा घ्यावायचा आहे. हे संपूर्ण परिपत्रक अखिल तामिळसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि MSBCC ह्या ॲपची सुद्धा लिंक आहे. तुम्ही तिथून ॲप डाउनलोड करू शकता.